नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे छत्रपतींच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक भूमी कात्रज पुणे येथे तुफान जनसमुदायाच्या हजेरीत जंगी स्वागत. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे पुणे शहरातील ऐतिहासिक छत्रपतींच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या कात्रज भूमीमध्ये कात्रज, माडगेवाडी, भिलारवाडी, गुंजर, निंबाळकरवाडी, संतोषनगर, दत्तनगर, शनीनगर, भारती विद्यापीठ, राजेश सोसायटी, गोकुळनगर अशा अनेक परिसरातील ग्रामस्थांच्या व पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्या वतीनं जेसीपीच्या साहाय्याने फुलांची उधळण करत व जागरण, गोंधळ, वाद्य, ढोल ताशांच्या गजरामध्ये लाखो ग्रामस्थांच्या हजेरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मनोजदादा जरांगे पाटील यांनी पुणे शहरात आणखीन मी गेलोही नाही, पण शहराच्या आत जाण्याआधीच कात्रजकरांच्या जंगी स्वागत झालं असं उच्चारत सर्व ग्रामस्थांचे कौतुक केलं. त्याचबरोबर विरोधकांना व सरकारला धडा शिकवल्याशिवाय थांबणार नाही. तब्येत खालावली असतानाही स्वतःची काळजी न करता मरणालाही तयार आहे, पण आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. या स्वागत उत्साहाला सर्व कात्रज परिसरातील 12 बलुतेदार, 18 पगड जातीतील ग्रामस्थ एकत्र उपस्थित होते. त्यामुळं कात्रज नगरीतील जमलेल्या बांधवांना खोटं बोलणार नाही. मी मरणाच्या दारात असल्याचं हटायचं नाहीये. लोक आपल्याला एवढाच शब्द मला सांगून पुढे जायचंय. तुम्हाला आपले लेकरं मोठे करायचे नाही बाप्पा. आपल्याला राजकीय पक्ष आणि राजकीय नेते नाही मोठे करायचे. आपले लेकरं आयुष्यातून आपल्या आयुष्यभरासाठी मोठे करायचे. त्यासाठी त्यांना आरक्षणाची गरज आहे. यांचा अर्थ आहे पक्ष आणि नेता मोठा झाला पाहिजे. आणि माझा अर्थ आहे माझा समाज आणि माझ्या समाजाच्या पोरं मोठे झाले पाहिजे. म्हणून मी मरायला सुद्धा तयार आहे. रात्री मला सातारच्या डॉक्टरांनी सांगितलं, पाटील तुम्हाला नाही उठता येणार आणि जाता येणार. आता
तुम्हाला आराम करावा लागणार आहे, नसता कधी काय होईल सांगता येत नाही. बरं मी सांगितलं माझ्या समाजापेक्षा मोठं मला कोणी नाही आणि मी मेलो तरी चालन, पण माझ्या समाजाला न्याय देण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आणि माझ्या समाजाच्या खांद्यावर. बरेच जण लिहित होते आता मराठे पश्चिम महाराष्ट्रातले एक नाहीत, मराठवाड्यातले विदर्भातले खानदेश मधले एक नाहीयेत, मुंबईतले कोकणातले मराठी एक नाहीत. पुणेकरांची पाठ थोपटावं लागल. आणखीन तर पुणे यायचा तशी कात्रज. मला काय पाठचे 4 वाजते का काय घे पुण्यात जायला. पण आपल्याला जे हिणवलं, आपल्याला जे नाव ठेवलं, जे अपमान परवा 2-3 दिवसापूर्वी ठेवलाय, त्याचा बदला कात्रजकरांनी घेतला. आता पुणेकर घेणार आहे. अरे लय जाणार कात्रजचा नाही, कात्राचा बुडीत डुबिणार यांना खाली. मी लय जाणार एकाला नाही, लय जाणार. मी बोललो ना तुम्हाला, आता तुमचा माझा चेहरा पहिला आहे. मी जर बोललो ना ते करतोच इतकं विचित्र प्राणी मी मराठ्यातला. मी लय जणाला वाट दाखविणार आहे आणि दिलेला शब्द मी पाळतो. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं, आज 2-4 दिवसापूर्वी आपल्या समाजाला खूप हिणलंय, खूप नाव ठेवलंय. हे समाज एक येत नाही किंवा साथ देत नाही. मायबाप सगळे काम धंदे सोडून एकत्र राहायचंय आरक्षण मिळेपर्यंत. हटायचं नाही. मी हटत नाही आणि हटायचं सुद्धा नाही. आता सगळ्यांची आताच कात्रजने जिरविली, सगळ्यांची. आता तुम्हाला विनंती, अशीच एकजूट दाखवा. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कात्रजच्या पवित्र भूमी शिवभूमीत आज आपल्याला 2 मिनिटं म्हणून 20 मिनिटं दिले. त्यांचं सगळं मराठा समाजाच्या वतीनं आणि कात्रजकरांच्या वतीनं खूप खूप आपण सर्वांना हा जो मान कात्रजकरांना मनोज दादाने दिलाय, हा मान कात्रजच्या अनेक पिढ्या विसरणार नाही. दादा तुम्हाला तुमच्या मागे कात्रजकर कायम उभे राहतील. जेव्हा जेव्हा तुम्ही हात देताल तेव्हा कात्रज आणि कात्रजच्या आमच्या 4 वाड्या पंचकृषी तुमच्या मागे उभं राहील. दादा धन्यवाद. आवाज स्पीकर बंद करा, स्पीकर बंद करा. हात वर करूया आणि सरकारी घोषणा देऊया. रिवर्स 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 मागे जागा करा, मागे जागा करून टाका सगळे. आणि दुसरं म्हणणं समाजाचं, एकदा मुंबईत चक्कर घालून येऊ. बऱ्याच जणाला मुंबईतल्या माज आलाय आणि माज उतरायचं औषध मराठ्यांजवळ आहे म्हणून मुंबईत. आता माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्याला पुणे शहरात सगळ्याच्या कात्रजच्या सगळ्या बांधवांना आता पुण्यात जायचं. एकाने मागं वळायचं नाही. काही जणांचं म्हणणं असतं तिकडे लई गर्दी आहे, गर्दीत नको. गर्दी तर करायची ना. मग गर्दी अंतिम टप्प्यात आहे आणि यांना सगळ्याला महाराष्ट्रातले जेवढे जेवढे माजलेले ओळू येत नाही यांना कात्रजच्या घाटात आणून ढकलून देऊया. चला, माझी तब्येत लई वेळ बोलल्यावर मला साथ नाही देत. माय बापा तुमच्यासाठी मी करतोय आणि तुमचं लेकरं मोठे व्हावं एवढाच माझा पण आहे. माझा जीव गेला तरी तुम्हाला न्याय दिल्याशिवाय हटत नाही. फक्त आता सगळ्याची पुण्याकडे चला ही विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. पुणे शहर प्रतिनिधी विशाल आढागळे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.